जागेवर जबाब विचारायला पाहिजे. कशाला जातीचा अपमान सहन करताय? आणि महाराष्ट्रातल्या नेत्याला आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो, दुसऱ्यासाठी जातीच्या विरोधात जाऊ नका. तुमच्यावर लय भयानक वेळ येईल मग नंतर, कारण तुमच्या डोळ्यात एक तापमान होऊ देऊ नका जातीचं. आणि कोणी धमकी फमकी द्यायची काही गरज नाही. निवडणूक होऊ द्या, निवडणूक झाल्यावर बघू. काय बघत नाही तुम्ही? आमचं 6.5 लाख एकटेच येते बिडात आम्ही, आणि राज्यात 6 कोटी. धमक्या देऊ नका. तुम्ही असताना एखाद्या गावात, आसपासचे गाव माझे, तुम्ही असताना एखाद्या जिल्ह्यात, आसपासचे जिल्हे आमचे, त्या भानगडीत पडू नका. माझी जात एक नव्हती त्यावेळेस महाराष्ट्रात मराठ्यांनी अन्याय सहन केला. मी महाराष्ट्राबद्दल बोलतोय, नुसत्या बीड जिल्ह्याबद्दल बी नाही. माझी जाती एक नव्हतं अन्याय सहन केला. आता आम्ही सहन करायला मोकळे नाहीत. आम्ही कोणाला पाय लावणार नाहीत. आम्हाला कोणी पाय लावायचा नाही अजिबात. कारण तुम्हाला इतकं सांभाळून जर तुमची अशी भाषा असेल, कसे मराठी मतदान करतील तुम्हाला? सरळ सरळ रोग सरकार विरोधात दिसतो. का नसणार आहे? काय केलं तर माझ्या आई बहिणीने? कशासाठी SIT? कशासाठी लाखो पोरांवरती गुन्हे दाखल आहेत? काय कारण आहे? फडणवीसांचं असं म्हणणं आहे की मी गृहमंत्री